शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. म्हणून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरं तर अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढली आहे. ज्या लोकांना प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नसते, ते लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र सध्या शेअर मार्केटमध्ये घसरण होत असल्याने कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी हा मोठा प्रश्न उभा राहतोय. दरम्यान जर तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल, पण कोणता फंड निवडावा हे समजत नसेल, तर चिंता करू नका. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका मिनिटात चांगला परतावा देणारी क्षमता ठेवणारा योग्य म्युच्युअल फंड कसा निवडायचा हे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं. म्युच्युअल फंड निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, गुंतवणुकीचे उद्दिष्ट समजून घ्या. मित्रांनो, म्युच्युअल फंड निवडताना पहिले तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा मेन उद्देश काय हे ठरवा. तुमचा उद्देश दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे आहे की कर बचत करणे आहे की आपत्कालीन फायदा मिळवणे आहे, हे तुम्ही आधी ठरवून घ्या. मग जर तुमचा उद्देश दीर्घकाळात मोठा निधी तयार करायचा असेल, तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड निवडा. जोखीम कमी आणि स्थिर उत्पन्न हवं असेल तर डेट फंड निवडा. आणि कर बचतीसाठी ELSS अर्थातच टॅक्स सेव्हिंग फंड निवडा. फंडचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. कोणताही म्युच्युअल फंड निवडताना लॉंग टर्ममधील त्याची कामगिरी पहा. किमान 5 ते 10 वर्षांच्या काळात या फंडने आपल्या गुंतवणूकदारांना किती रिटर्न दिले आहेत हे चेक करा. मात्र भूतकाळातील कामगिरी भविष्यातही कायम राहील याची शाश्वती नसते. पण जर एखादा फंड सातत्याने चांगला परतावा देत असेल, तर भविष्यात सुद्धा असा फंड चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतो. दरम्यान फंडच्या तुलनात्मक निकालांसाठी त्याच्या बेंचमार्कची तुलना करा. क्रिसिल रेटिंग आणि मॉर्निंग स्टार रेटिंग सुद्धा पहा. एक्सपेन्स रेशो आणि फंड व्यवस्थापन शुल्क बघा. जाणकार लोक सांगतात की कमी एक्सपेन्स रेशो असलेले फंड अधिक फायदेशीर ठरतात. म्हणूनच नेहमी असेच फंड निवडण्याचा प्रयत्न करा. काही फंड व्यवस्थापक जास्त शुल्क घेतात, त्यामुळे डिरेक्ट प्लॅन निवडायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिस्क आणि अस्थिरता समजून घ्या. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे लार्ज कॅप फंड हे कमी जोखीम स्थिर परतावा देतात. म्हणून ज्यांना जास्त जोखीम घ्यायची नसेल, त्यांनी लार्ज कॅप फंड यामध्ये गुंतवणूक करायला हवी. तसेच ज्यांची रिस्क घेण्याची तयारी असेल, त्यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड निवडायला हवे. यात जास्त जोखीम नसते, पण दीर्घकाळात चांगला परतावा सुद्धा मिळू शकतो. एकंदरीतच एका मिनिटात म्युच्युअल फंड निवडण्यासाठी तुम्हाला तुमचे उद्दिष्ट ठरवावे लागेल. जोखीम पचवण्याची क्षमता समजून घ्यावी लागेल. 5-10 वर्षांचा फंडचा ट्रॅक रेकॉर्ड तपासावा लागेल. एक्सपेन्स रेशो आणि फंड मॅनेजरची कामगिरी बघावी लागेल. आणि मग तुम्ही योग्य प्रकारचा फंड निवडू शकता. पण मित्रांनो, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय हा फक्त तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणूनच कोणत्याही म्युच्युअल फंडात किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या वैयक्तिक वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.